नमस्कार, श्री स्वामी समर्थ। कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीचे उंडे धुरवड पेशल। चला आता पाहू आपण काय साहित्य लागणार आहे। इथे मी राशनचे तांदूळ घेतले, धुवून स्वच्छ फॅन खाली सुकून घेतले। आता आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये, रवाळ असे। चला आता बारीक करून घेऊ। अशा प्रकारे मी बारीक करून घेतले मिक्सर मध्ये। हे पहा असे रवाळ आहे। जास्त मोठे पण करायचे नाहीत, ते जास्त बारीक पण करायचे नाहीत, रवाळ सारखेच ठेवायचे। तांदूळ तुम्ही धुवून नाही घेतला तरी पण चालेल, म्हणजे जर तुमचे घरचे असतील तर। हे रेशनचे होते म्हणून मी धुवून घेतले, पावडर वगैरे असते म्हणून। झाले आपलं तर हे करून मिक्सरला लावून बघा असं। आता आपण बघू हे किती आहे मोजून। इथे मी डब्बा होता माझ्याकडे, त्याच्यामध्ये घेतले बघा। डब्बा पूर्ण भरलेला पण नाहीये, थोडासा कमी आहे। आता आपण पाणी घ्यायचं आहे। जेवढे आपले तांदूळ आहेत बारीक करून घेतलेले आहेत ते तेवढंच पाणी घ्यायचं आहे। थोडंसं जास्त घ्यायचं आहे। जर जुने तांदूळ असतील तर जास्त पाणी लागतंय, नवीन तांदूळ असतील तर त्याला जास्त पाणी लागत नाहीये। हे रेशनचे तांदूळ आहेत, थोडं जास्त पाणी लागेल। दाखवते तुम्हाला। इथे मी पातेले ठेवून घेतले भांड। पहा मी इथे पाणी घेतलंय त्याच डब्याने, तर आपण टाकून घेऊ। गरम करून घ्यायचं आहे आणि थोडंसं टाकते मी। थोडं जास्त टाकला तरी पण चालेल, ते काढून ठेवायचं ग्लासमध्ये थोडंसं, म्हणजे नंतर टाकता येईल। आता आपण मीठ टाकून घेऊ। चवीनुसारच मीठ टाकायचं आहे, जेवढं तुमचं आहे तसं तुम्ही मीठ टाकून घ्यायचं आहे। आता पाण्याला झाकून घेऊ, म्हणजे उकळी यायला पाहिजे, एक उकळी छान असं उकळायला पाहिजे। चला आता बघू, उकळी आले आता आपल्या पाण्याला बघा छान। मी एक ग्लास काढून घेते पाणी, गरम पाणी बाजूला ठेवू। इथे पाणी उकळले, थोडंसं आपण एक चमच तूप टाकू सॉफ्ट होण्यासाठी। जसे तुमचे जुने तांदूळ असतील त्याच्यावर पाणी लागतं, तर थोडंसं साईडला गरम पाणी काढून ठेवायचं। मी इथे फक्त दीड डब्बा पाणी टाकलेलं ह्या डब्याने। हे पहा आता आपण तांदूळ टाकून घेऊ। हलवून घेऊ। गॅस मध्यम ठेवायचा आहे। शिजवून घ्यायचं आहे। भागवट करून घ्यायचं आहे, भागवट। आपल्याला जास्त काही लागत नाही, फक्त मीठ, पाणी आणि तांदूळ लागतात, बाकी काही लागत नाही। हे पण अशा प्रकारे झाले। आता आपण थोडीशी वाफ देऊ त्याला, झाकण लावून। एक 2 मिनिटं वाफ देऊ, एकदा हलवून घेऊ। 2 मिनिटं वाफ दिलेली। हा पदार्थ सारखा सारखा बनत नाही, धुरवडीच्या टायमाला किंवा आमच्या इकडे बेंद्राच्या टायमाला वगैरे बनवतात।
जास्त असं शिजत नाहीये, तो थोडंसं कच्चासारखा राहतो. नंतर आपल्याला शिजवायचा आहे. झाले, आता आपण काढून घेऊ परातीमध्ये. तुम्ही मीठ बघू शकता लागले का नाही. तेवढंच पाणी लागलंय बघा. हे मी पाणी काढून घेतलेलं ग्लास मधलं, आपल्याला नाही लागलंय हे बघा. चला आता आपण काढून घेऊ. इथे मी थोडं काढून घेतलंय, बाकीचं भांड्यामध्येच आहे. हे गरम आहे. हाताला पाणी लावून हलका हलका असं मळून घ्यायचं आहे. ते जास्त गरम असलं तर तुम्ही लगेच मळू नका. हे चटका बसायला थोडा वेळ आपण थांबू, मळून घेऊ. थंड पाण्याच्या हाताने करायचं आहे. पाणी थोडंसं लावून, थंड गरम आहे. चांगलं मळून घ्यायचं आहे. मी पाण्याचा हात लावते, थंड मळून घेते. तुम्हाला असं वाटलं की जास्तच कोरडा आहे तर थोडंसं पाणी टाकून मळून घ्या. नाही तर आपण भागवट करतो ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि एक वाफ देऊन घ्यायची. मला पाण्याची गरज पडली नाहीये, मी फक्त थंड पाण्याचा हात लावते. गरम आहे त्याच्यामुळे. चांगलं मळून घेते. आपलं मळून झाले पीठ. आता आपण उंडे करायला घेऊ. मी इथे एक चाळण घेतले, त्याला थोडं तेल लावून घेऊ. थोडंसं हलकं तूप किंवा तेल लावला तरी पण चालेल, खाली चिपकून येऊन. आमच्या इकडे थोडीशी हळदीची पानं वगैरे त्याच्यामध्ये टाकतात, म्हणजे छान असा वास येतो हळदीच्या पानाने. आता माझ्याकडे नाही आहेत हळदीची पानं. आता आपण बनवून घेऊ. तुम्ही हाताला पाणी पण लावू शकता बनवताना, किंवा थोडंसं तेल लावलं तरी पण चालेल. मी तेल लावून घेते थोडंसं. हे पहा, छोटासा गोळा घ्या नाही तर मोठा पण घ्या, जशी तुम्हाला साईज पाहिजे तशी. आणि असं हे दाबून घ्यायचं आहे मधल्या भागाला तळ हाताला ठेवून. हे पहा, हे पहा असं बनवून घ्यायचं आहे. तळ हाताला असं दाबून असं साईडनं हे करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहे. चाळणमध्ये ठेवून द्यायचे आहे असे. मी आता बनवून घेते. मी तुम्हाला पाणी लावून पण दाखवते. असं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ घ्यायचं आहे. म्हणजे मोठी साईज केला तरी पण चालेल, मी मध्यम साईज करते. ते फुलून थोडासा मोठा होईल परत. हे दाबून घ्यायचं आहे. साईडनं असं थोडंसं हे करून घ्यायचं आहे, गोल असं, म्हणजे छान दिसतो. अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहे उंडे. मी बनवून घेते. असे बनवून घ्या. जास्त पण जाड ठेवू नका. बघा बनवून झालेत आपले सगळे. असे छोटे छोटे बनवला तरी पण चालेल, मी थोडे मोठेच बनवले. मी हात साफ करून घेते. आता मी इथे चाळणमध्ये लावून घेते. असे लावून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे हळदीची पानं असली तर तुम्ही ठेवू शकता. छान असा वास येतोय हळदीच्या पानाने. इथे आपण उकड काढलेले तेच भांड ठेवून घेतले मी. त्याच्यामध्ये पाणी टाकलंय. थोडंसं लिंबू टाकू म्हणजे काळं होऊ नये भांड म्हणून. चाळण ठेवून घेते. उकडून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे वाफ देऊन घ्यायचं आहे. झाकण ठेवू.
ह्याच्यावर ओझं ठेवलं तरी पण चालेल, एक पाणी तांब्या भरून असं पाणी पण गरम होईल। झालेत आपले उंडे बघा, 15 मिनिटं झालेत। चेक करायचं असेल तर तुम्हाला असं चेक करू शकता, आपले भात कसं शिजतो तसं शिजतं। शिजलेत आपले उंडे, आता आपण काढून घेऊ। गरम असतील तर थंड पाण्यात हात बुडवून काढा असे। हे पहा, आपण आता काढून घेते सगळे। तर मी काढून घेतले, पहा इथे उंडे आणि मटण घेतले मी, कोल्हापुरी मटण। तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता, छान असे लागतात। मस्त बिना तेल घालायच्या अगोदर आपल्याला उंडे तयार केलेले आहे। पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।